नमस्कार. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, आनंदाचा जावो. स्वामींचरणी हीच मी मनोमन प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. नवरात्रीचे 9 दिवस आता संपत आलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचे सप्तमी, अष्टमी आणि नवमी हे 3 दिवस. यासोबतच आणखीन एक एक्स्ट्रा दिवस यंदा आपल्याला मिळालेला आहे यावर्षी. तर देवीच्या 9 रूपांची पूजा आपण या 9 दिवसांमध्ये करतो. म्हणूनच ही एक गोष्ट जर तुमची राहिली असेल, ही एक गोष्ट जर विसरला असताल, तर या 3 दिवसामध्ये न चुकता करा. ते म्हणजे आपल्या कुलदेवीची ओटी भरणे. हो, आपल्या कुलदेवीची ओटी भरणे ही अत्यंत अशी महत्त्वाची सेवा आहे, असं म्हणता येईल. कारण नवरात्रीचे 9 दिवस दुर्गा मातेची मनोभावे सेवा करून 9 दिवस तिच्यातल्या स्त्री शक्तीचा जागर केला जातो. नवरात्रीमध्ये देवीला एक स्त्री म्हणून तिच्या सेवेत कशाचीच कमी पडू देत नाही आणि यामुळेच तिची सुवासिनीसारखी ओटी भरली जाते. जशी सुवासिनीला ओटी भरतो आपण ती जाताना, ओटी भरणे म्हणजे तिच्यातल्या मातृत्वाला आशीर्वाद देणे, तिच्यातल्या मातृत्वाचा सन्मान करणे. यासाठी नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरणे हे सौभाग्यदायी मानलं जातं. प्रत्येक स्त्रीला सौभाग्यालंकार आणि ओटी भरणं हे अतिशय मानाचं काम वाटतं. मानाचा हा ठेवा ती नित्य नियमित जपत असते. कोणतीही नवीन स्त्री, नववधू जर आपल्या घरी आले, तर तिच्या जाताना आपण ओटीमध्ये हळदी, कुंकू आणि एक ब्लाऊज पिसाची ओटी भरत असतो. तर अशा प्रकारेच नवरात्रीचे 9 दिवस जरी तुम्हाला काही जमलं नाही, तरी या 9 दिवसाच्या शेवटच्या दिवशी कुलदेवी साक्षात आपल्या घरात सूक्ष्म रूपात वास करत असते. नवरात्रीचा हा सण आपल्या कुलदेवीला, दुर्गादेवीला, जगदंबेला समर्पित असतो. जितके महत्त्व या 9 दिवसांना दिले जाते, तितकेच महत्त्व कुलदेवीची ओटी भरण्याला दिले जाते, हे लक्षात घ्या. म्हणूनच आपल्या घरातील, आपल्या जीवनातील सर्व प्रकारच्या अप्रिय घटना टाळण्यास मदत करते कुलदेवी. त्यामुळेच अशा ज्या वस्तू आहेत, ज्या चुकूनही देवीची ओटी भरताना वापरायच्या नाहीयेत किंवा नवरात्रीमध्ये कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी आवर्जून कराव्यात, याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही स्किप न करता नक्की पहा. चॅनलवरती नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनही प्रेस करा. आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा, जेणेकरून कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांबाळावरती कायम राहील. तर पहा, सर्वात अगोदर तुमच्या घरामध्ये तुम्ही घटस्थापना केली असेल किंवा नसेल, अखंड दिवा प्रज्वलित केला असेल किंवा नसेल, पण कुलदेवीची ओटी ही नक्की भरायची आहे. ती कशी भरायची ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. काय साहित्य घ्यायचे आहे आणि अशा कोणत्या 2 वस्तू ज्या आपल्याला यामध्ये वापरायच्या नाहीयेत, त्या बघूया. आता प्रत्येकजण आपापल्या परंपरेनुसार आपल्या कुलदेवीचा कुलाचार करत असतो. नवरात्रीमध्ये हा कुलाचार पार पाडला जातो. साक्षात कुलदेवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म रूपात वास करत असते आणि या देवीची ओटी भरणे हा खूप महत्त्वाचा असा संकेत देखील मानला जातो. अनेक वेळा बघा, आपण सप्तमी, अष्टमी किंवा नवमीला कुलदेवीची ओटी भरत असतो किंवा जवळपासच्या मंदिरामध्ये जातो, तेव्हा अनेक आपल्याला अनुभव येतात. साक्षात लाल रंगाची साडी नेसलेली स्त्री दिसते किंवा अचानक कलशावरचं देवीच्या आपल्या हातामध्ये असलेलं किंवा ओटी भरतानाचं फूल पडतं चरणाशी किंवा आपल्याजवळ येतं. तर अशा सगळ्या गोष्टी हे आपल्याला देवी मातेने छोटीशी जरी आपण सेवा केली, तरी ती स्वीकार करते आणि मन भरून आनंदित पावते. अशी आपली कुलदेवी आई माता, तिची ओटी जरूर भरली पाहिजे. आता ओटी भरताना आपल्याला काय करायचं आहे ते बघूया. ओटी घेताना आपल्याला हिरव्या रंगाचा ब्लाऊज पीस घेऊ शकतो किंवा आपण साडी आपल्या ऐपतीप्रमाणे, अनेक वेळा नऊवारी साडी देखील घेतली जाते. नऊवारी साडी ही खूप महत्त्वाची आहे. 9 दिवसांना जसं महत्त्व आहे, तसं नऊवारी साडीला देखील महत्त्व आहे. आता सकाळी, दुपारी, संध्याकाळी कधीही ओटी भरू शकता दिवसभरामध्ये. कुलदेवीचं रक्षण आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असतं. कवच एक प्रकारे आपल्या भोवती, आपल्या मुलांबाळाभोवती असावं, असं म्हणून ही मनोकामना पूर्ण करणे, अशी इच्छा आपण देवीला म्हणू शकतो. आता ज्यांना ज्यांना संतान प्राप्ती व्हावी अशी इच्छा आहे, त्या सगळ्यांनी कुलदेवीची ओटी भरून सोबतच एका सुवासिनीला बोलवून तिची देखील ओटी भरायची आहे आणि आशीर्वाद घ्यायचा आहे तिच्याकडून, की मला देखील संतान प्राप्ती व्हावी म्हणून माझी ओटी भरली जावी, असं मला आशीर्वाद द्या.
आजच्या 9 दिवसांमध्ये आपण हा आशीर्वाद मागून घेऊ शकतो. कारण कोणत्याही रूपामध्ये कुलदेवी ही आपल्या घरी येत असते. वर्षातून एकदा तरी आपण मूळ ठिकाणी जावं असं प्रत्येकाने ऐकलेलं आहे. पण नाही शक्य होत अनेकांना. मग घरच्या घरी का होईना कुलदेवीची ओटी आपण जरूर भरली पाहिजे. कुलदेवीचा मान हा आपण जरूर करायला पाहिजे. आता ही ओटी कुलदेवीचा टाक किंवा फोटो आहे तिथेच आपल्या देव्हाऱ्याजवळ भरायची आहे. मूळ मूळ स्थानी जाऊन जर ओटी भरायची नाही झाली तरी घरच्या घरी भरू शकतो. आणि ही ओटी भरताना आपल्याला मग कोण सौभाग्यवती स्त्री असेल ती भरू शकते. घरातील कुमारिका आहे ती भरू शकते. विधवा आहे मग त्या देखील ओटी भरू शकतात. कारण विधवा होण्याच्या अगोदर ती देखील एक सुवासीन स्त्री होती आणि कोणतीही मनामध्ये शंका न आणता आपण सर्वजण मनोभावे आपल्या कुलदेवीचा कुलाचार करत आहोत हे बघायचं आहे. आता नाहीच भेटलं कोण तर काय करणार ना, घरात जी स्त्री आहे ती भरू शकते. अशा प्रकारे ओटी खणा नारळाने भरायची आहे. नारळ हा अखंड नारळ घ्यायचा पाण्याचा. हिरवा नारळ मिळाला तर अतिउत्तम. साडी जर मिळाली आपल्या ऐपतीप्रमाणे आपली परिस्थिती आहे त्याप्रमाणे आपण घ्यायचं आहे. एखादा ब्लाऊज पीस घेतला तरी चालतो. ओटी भरण्यासाठी आता आपल्याला दुर्गा देवीचे जी 9 रूपं आहेत त्यांची नावं घ्यायची आहेत. ब्लाऊज पीस किंवा साडी जर आपल्याला रेशमी वगैरे मिळाली तर अतिउत्तम आहे. कारण यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता आणि ती धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते इतर धाग्यांच्या तुलनेमध्ये. म्हणून साडी किंवा ब्लाऊज पीस घेताना जर रेशमी मिळाला तर खूप छान. सगळ्यात पहिल्यांदा एक मोठं ताट घ्यायचं. त्यामध्ये आपल्याला ब्लाऊज पीस किंवा साडी जे काही घेतलं आहे ते ठेवायचं. नारळ ठेवायचा, त्यावर थोडे तांदूळ किंवा गहू ठेवायचे. तांदळावरती किंवा गव्हामध्ये जो नारळ ठेवलेला आहे त्याची शेंडी ओटी भरताना देवीकडे होईल अशा पद्धतीने ठेवायची आहे. गडबडीत हे विसरून जातो आपण. म्हणून खास करून मी तुमच्या लक्षात करून दिलेलं आहे. त्या नारळावरती आपल्याला ते ठेवायचं आहे. एक खारीक, बदाम, हळकुंड, सुपारी, ₹1 नाणं हे एका खाऊच्या पानावरती नारळाच्या शेजारी ठेवायचं आहे. 16 शृंगारात जे साहित्य वापरलं जातं ते आवर्जून ठेवायचं आहे. लाल रंगाचे वस्त्र, हिरव्या बांगड्या, कुंकू, हळद एका पुडीमध्ये बांधून, काजळाची डबी, मेहंदीचा कोन, गजरा किंवा वेणी, मंगळसूत्र, जोडवी, नथ किंवा मग आपल्याला कमरपट्टा, कंगवा, लांबसा, आरसा अशा 16 अलंकारातील वस्तू नवरात्रीत तुम्ही देवीच्या ओटीमध्ये अर्पण करू शकता. जर या 16 शृंगारात साहित्यात काही भेटलं नाही, काही घेणं शक्य नाहीये, तरी काही हरकत नाही. फक्त 5 किंवा 7 वस्तू जरी अर्पण केल्या मनोभावे तरी चालतात. लाल रंगाचं वस्त्राला महत्त्व आहे. यासोबतच बांगड्यांना महत्त्व आहे. यासोबत तुम्ही आता चुकूनही लिपस्टिक किंवा मग आयलायनर किंवा नेल पॉलिश अशा वस्तू अर्पण करू नका. या रसायनांपासून बनवलेल्या असतात अनेक. त्यामुळे धर्मग्रंथामध्ये कुठेही यांचा उल्लेख केलेला नाहीये. याशिवाय तुम्ही रंगीबेरंगी फुले, गुलाब वगैरे वाहू शकता, अर्पण करू शकता. आलता जो आहे तो नॅचरल बनवलेला असतो. तो आलता वाहू शकता नेल पेंटच्या ऐवजी. अशा प्रकारे देवीची ओटी भरताना सर्व सामान घ्यायचं आहे. गजरा वेणी भेटली तरी ते ठेवायचं आहे. गुलाबाचं फूल भेटलं तर ते ठेवू शकता. आणि मग त्यानंतर तुम्हाला हे ताट जे आहे ते प्लॅस्टिकचं वगैरे न घेता स्टीलचं असं ताट घ्यायचं आहे. देवीची ओटी भरण्या अगोदर तुम्हाला स्वतःला चांगलं तयार व्हायचं आहे. साडी किंवा ड्रेस घालायचा आहे. हातात 2 तरी हिरव्या बांगड्या घालायच्या आहेत. त्यानंतर घट बसले असेल तर घटाला हळदी-कुंकू व्हायचं. देवीच्या फोटोला हळदी-कुंकू व्हायचं देव्हाऱ्यामध्ये आणि आपल्याला हळदी-कुंकू लावायचं. त्यानंतर ओटीवरती, नारळावरती हळदी-कुंकू लावायचं आणि हे ताट आपल्या छातीजवळ धरायचं आहे, आपल्या हृदयाजवळ धरायचं आहे. कुलदेवीसमोर तुम्हाला उभं राहायचं आहे किंवा बसायचं आहे. या ताटाला आपल्या हृदयाजवळ पकडून कुलदेवीकडून चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी. कुलदेवीला मनोभावे प्रार्थना करावी की घरातील सगळ्यांना आरोग्य, शांती, सुख, समाधान लाभू दे. प्रत्येक कामात यश लाभू दे आणि हे माते तू सदैव आमच्यासोबत राहा असं तुम्ही म्हणायचं आहे मनोमन. आणि ही ओटी मी तुझ्या मूळ स्थानी येऊन भरणं शक्य नाहीये. जे काही कारण आहे ते सांगायचं आहे आणि ही ओटी आणि या ओटीचा तू इथूनच स्वीकार कर आणि तुझा भरभरून आशीर्वाद माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावरती राहू दे. अखंड सौभाग्यवती भवचा आशीर्वाद मला दे असं म्हणून कधीही कोणत्या गोष्टींची कमतरता पडून देऊ नकोस अशी मनोभावे प्रार्थना करून ही ओटी आपल्या मस्तकाला लावून मग कुलदेवीच्या चरणापाशी अर्पण करायची आहे. त्यामुळे तुम्हाला
खूप छान असा अनुभव येणार आहे. ओटी जशी एखाद्या सुवासिनीची भरतो तशी ताट तिथं ठेवून तांदूळ असे वरतून दोन्ही मुठ्यामध्ये घेऊन त्या ओटीच्या ताटामध्ये ठेवायचे आहेत 3 वेळा आणि मग त्यानंतर या ओटीचा स्वीकार करायचा आहे असं सांगायचं आहे. यासोबत एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांबूल. तर बघा तांबूल हे ओटी भरत असताना कुलदेवीला तांबूल देखील अर्पण करायचं आहे. जिथं पान वगैरे मिळतं त्या ठिकाणी तांबूल बनवून घेऊ शकता त्यांच्याकडून. यामध्ये तंबाखू आणि सुपारीचा वापर करत नाहीत. पण तांबूल जर नाही तर घरच्या घरी खाऊचं पान घ्यायचं. थोडंसं देठ ते आहे ते खुडायचं आहे. देठ काढून टाकायचं. त्या पानावरती गुलकंद ठेवायचा, 2 लवंगा, 2 विलायची ठेवायची आहे. यासोबतच बडीशेप ठेवायची आहे आणि त्यानंतर त्या तांबूलची आपण विडा बनवायचा आहे. लवंगाने तो पॅक करायचा आहे आणि मग हा तांबूल आपण तिथे ठेवला आपल्या ओटीच्या सामानात. अगदी घरच्या घरी बनवून तरी चालतो. यासोबत आणखीन जर तुम्हाला काही गोष्टी त्यामध्ये मिळाल्या, पाण्याचा विडा बनवताना, तर त्या देखील तुम्ही यामध्ये अर्पण करू शकता. पण साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं, की कसं काही अर्पण करू शकतो आपण तांबूल, जरी नाही बाहेरून विकत आणलं तर. आता या प्रकारे तुम्ही खूप चांगला अनुभव कुलदेवीची ओटी भरल्यानंतर येतो. नवरात्रीमध्ये अजून कोणत्या गोष्टी कराव्यात, तर यामध्ये आपण हवन वगैरे पुढच्या भागात बघणार आहोत. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहेत, पण महत्त्वाच्या अशा तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहेत. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. बोल अंबे माते की जय.